study, and play come together on a Windows 11 PC. And for a limited time, college students get The best of both worlds. Get the Unreal College Deal. Everything you need to study and play with select Windows 11 PCs. Eligible students get a year of Microsoft 365 Premium and a year of Xbox Game Pass Ultimate with a custom color Xbox wireless controller. Learn more at windows.com/student offer. While supplies last. Ends June 30th. Terms at aka.ms/collegepc. हे पहा, आता जर मी तुम्हाला म्हटलं की मी नाही, समजा तुमच्या डीननं सांगितलं उद्यापासून तुम्ही सर्वांनी कुठल्या प्रकारचे कपडे घालायचे, तर लगेच कॉलेजमध्ये याविरुद्ध निषेध होईल. याच्याही पुढे जाऊन जर तुमचे डीन म्हणाले प्रत्येकानं सकाळी फक्त 4 इडल्या खाल्ल्या पाहिजेत. जर तुमच्या डीननं तुम्हाला सांगितलं प्रत्येकाने पहाटे 5ला उठलंच पाहिजे, समजा त्यांनी असे 10 वेगवेगळे नियम लादले तुमच्यावर, शारीरिक गोष्टी, तर तुम्हाला वाटेल की तुम्हाला गुलाम बनवलं जातंय आणि तुम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी आरडाओरडा कराल. पण स्वतःकडे जरा लक्ष देऊन पहा. आत्ता सध्या दुसरं कोणीतरी तुमच्या आजूबाजूला काय घडावं हे ठरवत असेल, तर तुम्हाला गुलाम असल्यासारखं वाटतं. पण जर कोणी तुमच्या आत काय घडावं हे ठरवत असेल, तर ही गुलामी नाहीये का? दुसरं कोणीतरी ठरवतंय की तुम्ही आनंदी असावं की दुःखी, ही गुलामी नाहीये का? इतर कोणी तुम्हाला आनंदी किंवा त्रासलेली व्यक्ती करत असेल, तर ही गुलामी नाहीये का? What happens within you, somebody else determines. This is the worst form of slavery, isn't it? तुमच्या आत काय घडावं हे कोणीतरी दुसराच ठरवतोय. हा गुलामीचा सर्वात वाईट प्रकार आहे, नाही का? ते तसं नाहीये. हे नॉर्मल नाहीये. सगळेच तसे आहेत म्हणून काही हे नॉर्मल होऊ शकत नाही. ही एक व्यक्ती, तुमच्या आजूबाजूचं जीवन हे 100% तुम्हाला हवं तसं कधीच घडणार नाही आणि ते तसं घडूही नाही. कारण समजा सर्व काही तुम्हाला हवं तसं घडलं, तर मी कुठे जाऊ? मला खूप बरं वाटतंय की सर्व काही तुमच्या इच्छेनुसार घडत नाहीये. आणि आता तुम्ही एक विद्यार्थिनी आहात? तुम्ही अजून विद्यार्थिनी आहात. मला वाटतं 60 ते 70% गोष्टी तुमच्या इच्छेनुसार घडत असतील. जेव्हा तुमचं लग्न होईल, तेव्हा ही टक्केवारी उलट होईल. आपल्याला माहित नाही. आपल्याला माहित नाही ते कोणत्या दिशेने जाईल. म्हणून तुमच्या आजूबाजूचं जीवन 100% तुम्हाला हवं तसं कधीच घडणार नाही आणि ते तसं होऊ सुद्धा नाही. तुम्ही यंत्रासोबत राहायला सुरू केल्याखेरीज जीवन तसं घडणार नाही आणि ती यंत्रसुद्धा वेड्यासारखं वागतील, नाही का? ही यंत्र रोज तुम्हाला काही ना काहीतरी त्रास देतात की नाही? तर बाह्य जग कधीच 100% तुमच्या इच्छेनुसार घडणार नाही आणि जर तुमचा आनंद किंवा तुमचा उल्हास किंवा एवढे सगळे शब्द नको वापरायला, सुख आणि दुःख. सुखासाठी आपल्याजवळ अनेक नावं आहेत. आपण त्याला शांती, आनंद, हर्ष, अत्यानंद, परमानंद म्हणतो. दुःखाला सुद्धा आपल्याजवळ अनेक नावं आहेत. तणाव, चिंता, भीती, टेन्शन आणि अजून काय काय वेडेपणा. सुख आणि दुःख. जर तुमचं सुख तुमच्या आजूबाजूला काय घडतंय यावर अवलंबून असेल, तर कायम आनंदी असणं खूपच अवघड आहे, नाही का? जीवन ज्या प्रकारे बनलंय ते पाहता हे अशक्य आहे. फक्त जर तुम्ही हे आणि ते यामध्ये अंतर निर्माण करू शकलात तर हे शक्य आहे. जेव्हा जेव्हा गोष्टी हव्या तशा घडत नाहीत, बऱ्याच लोकांना एक सवय असते. ते वर बोट करतात, उपरवाला. सगळं जग वर बघतंय. वर पाहणं. आता बघा, तुम्हाला माहितीये पृथ्वी गोल आहे, माहितीये ना? पृथ्वी गोल आहे आणि तुम्ही उत्तर ध्रुवावर बसलेले नाही आहात. तुम्ही इथं चेन्नईत आहात आणि पृथ्वी प्रचंड वेगाने फिरतीये. आता जर तुम्ही वर पाहिलं तर चुकीच्या दिशेलाच पाहणार, नाही का? तुम्ही हमखास चुकीच्या दिशेला पाहत असणार, हो की नाही? कदाचित एखाद्या विशिष्ट क्षणी ग्रीनविच मीन टाईम, 0 आवर वगैरे
तुम्ही वर पाहिलं आणि बरोबर स्वर्गाच्या दिशेनं पाहिलं असेल, पण इतर वेळी तुम्ही नेहमी चुकीच्या दिशेला पाहत असणार. नाही का? तर या विश्वाच्या पसाऱ्यात कोणती बाजू वर आणि कोणती खाली हे ठाऊक असणारं कोणी आहे का? कोणाला माहिती आहे का? हं? कुठे बोर्ड लावलाय का? ही वरची बाजू म्हणून. कुणालाच माहित नाही वर काय आणि खाली काय. ही फक्त मानलेली गोष्ट आहे, नाही का? तुम्हाला खरंच माहिती आहे का उत्तर कोणते आणि दक्षिण कोणते ते? खऱ्या अर्थानं उत्तर आणि दक्षिण म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? फक्त आपल्या सोयीसाठी आपण ठरवलंय, हो की नाही? तुम्हाला माहिती आहे पूर्व आणि पश्चिम म्हणजे काय? नाही. तुम्हाला माहिती आहे पुढे आणि मागे म्हणजे काय? तुम्हाला माहित नाही. यापैकी काही माहित नाही. फक्त एकाच गोष्टीची तुम्हाला खात्री असू शकते आत्ता सध्या, ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आत म्हणजे काय आणि बाहेर म्हणजे काय. या एका गोष्टीची तुम्हाला खात्री आहे, नाही का? हे आत, हे बाहेर, ही एकच सुविधा तुमच्या जवळ आहे. बाहेर आणि आत एवढंच तुम्हाला कळतं. समजा जर कधी तुम्हाला आत्मज्ञान झालं, तर तुम्हाला हे सुद्धा कळणार नाही. Yes. माझ्या बाबतीत हेच घडलं. आता मला हे कळेनासं झालंय की आत म्हणजे काय आणि बाहेर म्हणजे काय. मी कोण आणि मी कोण नाही. म्हणून तर मी जगभर फिरत असतो. कारण मला माहित नाही की हा मी आहे का तो मी आहे. आता तुम्ही म्हणताय मला आत म्हणजे काय आणि बाहेर म्हणजे काय हे कळतं. जरा हे तपासून पाहू. तुम्ही सगळ्यांना मी दिसतोय का आत्ता? तुम्हाला मी दिसतोय? कुठे सांगा बरं मी? बोट दाखवून सांगा मी कुठे? तुम्हाला मी दिसतोय? नाही, तुम्ही चुकलात. तुम्हाला माहिती आहे ना, मी एक द्रष्टा आहे ते. चुकलात तुम्ही. आता हा प्रकाश माझ्यावर पडतोय, परावर्तित होतोय, तुमच्या डोळ्यांच्या लेन्समधून जाऊन तुमच्या रेटिनावर उलट प्रतिमा उमटतीये, ही सगळी कथा तुम्हाला माहिती आहे ना? तर आता तुम्ही मला कुठे बघताय? तुमच्या आत. आत्ता तुम्ही मला कुठे ऐकताय? तुमच्या आत. संपूर्ण जग तुम्ही कुठे पाहिलंय? तुमच्या आत. तुम्ही कधीतरी काही तुमच्या बाहेर अनुभवलंय का? तुमच्याबरोबर जे काही घडलं, अंधार आणि प्रकाश तुमच्या आतच घडला. आनंद आणि दुःख तुमच्या आतच घडलं. आशा आणि निराशा तुमच्या आतच घडल्या. तुम्ही कधीतरी काही तुमच्या बाहेर अनुभवलंय का? नाही. म्हणून मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या आत जे घडतं ते कसं घडावं हे कोणी ठरवावं? हं? तुमच्या आत काय घडतं ते कसं घडावं हे कोणी ठरवावं? कोणी दुसऱ्यानं? नक्कीच तुमच्या आत काय घडतं हे तुम्ही ठरवायला हवं, नाही का? मग जर तुमच्या आतमध्ये काय घडतं हे तुम्ही ठरवलं, तर तुमचा संपूर्ण जीवनानुभव तुम्ही स्वतः निर्धारित कराल. तुमच्याशिवाय इतर कोणी नाही, नाही का? तुमच्या आजूबाजूच्या घटना तुम्ही निर्धारित करू शकत नसाल, पण तुमचा अनुभव जीवनाचा या धर्तीवरचा हा 100% तुम्ही ठरवू शकता. जर तुम्ही हे तुमच्या ताब्यात घेतलं तर. तुम्ही हे असंच सोडलं तर कोणी येऊन ते ठरवेल? नक्कीच ते ठरवतील. मुद्दाम नाही, अजाणतेपणे. Ryan Reynolds here from Mint Mobile with a message for everyone paying big wireless way too much. Please, for the love of everything good in this world, stop. With Mint, you can get premium wireless for just $15 a month. Of course, if you enjoy overpaying, no judgments, but that's weird. Okay, one judgment. Anyway, give it a try at mintmobile.com/switch. Upfront payment of $45 for 3-month plan, equivalent to $15 per month required. Intro rate first 3 months only, then full price plan options available. Taxes and fees extra. See full terms at mintmobile.com.